आवडतं? त्यांचा गुण सांगा, कोणता गुण आवडतो? धाडस. अजून बुद्धी. अरे वा. अजून अजून कोण आहे नवीन? हा सांगा. ताकद. अरे वा. अजून युक्ती. व्हेरी गुड. अजून हुशारी. छान छान. आता मी काय सांगतो तुम्ही नाही का, मी थोडक्यात सांगणार, तुम्हाला जास्त काही अवघड काही सांगायचं नाही. प्रत्येकाला वाटतं मी पण शिवाजी महाराज व्हावं. कुणाला वाटतंय? सगळ्यांना वाटतंय. बरोबर आहे. आता शिवाजी महाराज व्हायचं म्हणजे काय करायचं? काही मोठं करायचं नाही. शिवाजी महाराज कुठे असतात ते फक्त आपल्याला शोधावं लागेल. शिवाजी महाराज कुठे असतात माहितीये? मी सांगू कुठे असतात? शिवाजी महाराज त्या मुलांमध्ये असतात जी मुलं सकाळी लवकर उठतात, जी मुलं उठल्यावर व्यायाम करतात, जी मुलं घरात आईने न सांगता पटकन पोटभर जेवतात, जी मुलं अभ्यास करतात. हात वर करा बघू कोण कोण आहे शिवाजी महाराज. व्हेरी गुड. या प्रत्येकामध्ये शिवाजी महाराज असतात. त्यानंतर जी मुलं अभ्यास केल्यानंतर रोज वेळेत न चुकता शाळेत जातात, कुठलंही कारण चूक सांगत नाहीत, अशा सगळ्या मुलांमध्ये असतात शिवाजी महाराज. जी मुलं शिस्त पाळतात, नीटनेटके कपडे घालतात, खोटे बोलत नाहीत, पुढे गेल्यावर मोठे झाल्यावर निर्व्यसनी राहतात, जी मुलं आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करतात, त्या मुलांच्या मध्ये असतात शिवाजी महाराज. कोण कोण आहे बघू असं हात वर करा. ज्यांना ज्यांना आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ते सगळ्यांनी हात वर करा. आणि पुढे मोठं झाल्यावर काय करायचंय तर सगळे नियम पाळायचे आपल्याला. हे भ्रष्टाचार करायचं नाही. आणि आपल्या आई वडिलांचा, आपल्या घरातल्या मोठ्यांचा मान राखणाऱ्या प्रत्येकामध्ये दिसतात आपल्याला शिवाजी महाराज. कोण कोण मान राखतात आपल्या गुरुजनांचा आणि आपल्या घरातल्यांचा? व्हेरी गुड. शिवाजी महाराज हे फक्त शाहीच्या खानाची बोटं कापली किंवा पेटाऱ्यात बसून दिल्लीहून निघाले किंवा लाल महालात त्यांचं बालपण केलं इतके शिवाजी महाराज नाही आहेत. शिवाजी महाराज हे म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा आपल्या आईला सती जाण्यापासून थांबवलं असे समाज सुधारक शिवाजी महाराज आहेत. आपल्या स्वराज्याच्या काडीलाही धक्का लागणार नाही, पर्यावरण प्रेमी शिवाजी महाराज आहेत. कुणाला आवडेल आपल्याकडे आपल्या आजूबाजूला घराजवळ झाडं लावायला, झाडांना पाणी घालायला? व्हेरी गुड. सर तुमच्या शाळेची मुलं खरंच खूप हुशार आणि तत्पर आहेत. आणि शिवाजी महाराजांची ताकद मगाशी कोणीतरी सांगितली की शिवाजी महाराजांच्याकडे ताकद होती. काय ताकद होती माहितीये? तुमच्यासारखी सगळी मुलं जे स्वराज्यासाठी आपलं आयुष्य वेचायला तयार होती. म्हणजे स्वराज्याचा प्रत्येक मावळा ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती. आणि त्यामुळे शिवाजी महाराज हे रयतेसाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहिलं. रयत ही त्यांची ताकद होती, रयत ही त्यांची कमजोरी होती. कारण रयतेवरती एखादा शत्रूने हल्ला केला तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छातीचा कोट करून उभा राहायचे, पण रयतेला त्यांनी धक्का लागू दिला नाही. म्हणून आज 395 वर्षानंतर जो छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी करतोय. आज जगभराच्या कानाकोपऱ्यात आपण मगाशी भेटलो ना, उत्तराखंडवरून काका आले होते भेटायला. ते सायकलवरनं उत्तराखंडमधून आले, 50 दिवस झाले सायकलवरनं प्रवास करून आले. आणि त्यांची यात्रा आज इथून शिवनेरी पासून सुरू झाली आणि ते रायगड पर्यंत जाणार आहे. जवळपास 350 किल्ल्यांना ते भेटी देणार आहे. हे लोक आपल्या शिवाजी महाराजांवरती, स्वराज्यावरती एवढं प्रेम का करतात? कारण हे राज्य जे होतं स्वराज्य ते रयतेचं राज्य होतं, रयतेसाठी उभारलेलं स्वराज्य होतं. मग तुम्ही ज्यावेळेला मोठे व्हाल, अधिकारी व्हाल, डॉक्टर, पोलीस, इंजिनियर, पायलट, काय काय होणार आहे? हात वर करा. कोणाला काय काय व्हायचं? सर एक मिनिट विनंती करू का? ही मुलं